नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विलास रेसिपीज मध्ये. जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलास रेसिपीज सुरू होणार. तर आज पुन्हा जंगल विलास रेसिपीज मध्ये बनतंय काहीतरी खास. तर टायटल वरून तुम्हाला समजलं असेल काय बनतंय, तरी ही स्वाती सांगन. तर आज बनणार आहे गावरान पद्धतीच्या झणझणीत अशा गवारीच्या शेंगा. तर ह्या शेंगा ना, ज्याला गवारीची शेंग आवडत नाही तो सुद्धा खूप आवडीने खाणार आहे. त्याला तर मग पाहूयात अगदी पटकन अशा ह्या गावरान पद्धतीच्या गवारीच्या शेंगा कशा बनवायच्या. तर आपल्या जंगल विलासच्या रेसिपीज असतातच एवढ्या सोप्या की ज्या पटकन होऊन जातात आणि टेस्टी खूप लागतात. तर जास्त आपण सामान वगैरे वापरत नाही, जे घरामध्ये आहे घरातल्या साहित्यांपासूनच आपण गावरान पद्धतीच्या रेसिपीज पाहत असतो. तर पाहूयात आता गवारीच्या शेंगा अगदी झटपट कशा बनवायच्या. तेल टाकून घेतले. शेंगा आपल्याला मस्त अशा यामध्ये फ्राय करून घ्यायच्या. तर छान अशा शेंगा भाजल्यात आणि भाजून शेंगा केलेली ना एक वेगळीच छान अशी टेस्ट येते. तुम्ही पुढे पाहताल शेंगा आपल्या किती छान होणार आहेत. छान शेंगा मस्त आपल्याला मोठ्या गॅसवर, जर तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर मोठ्या फ्लेमवरती शेंगा भाजून घ्यायच्या पटपट. आणि ते चुलीला तर आमचं जरा भन्नाटच आहे, त्याच्यामुळे काय 2.5 ते 3 मिनिटातच शेंगा छान भाजल्या. आता मी याला काढून घेते एका बाउल मध्ये. तर ह्या शेंगांना मीठ टाकून अशा मिठाचे सुद्धा खूप छान लागतात. लहान मुलांना तर फार आवडतात कारण ह्या कोवळ्या शेंगा आहेत. मस्त शेंगा इथं फ्राय झाल्यात आणि वास पण खूप छान सुटलाय. तर आता आपण पाहूयात की भाजी कशी बनवायची. सगळ्यात अगोदर थोडस तेल मी इथे टाकते. तर तेल अगदी आपलं छान तापलंय. यामध्ये आता जिरे आणि मोहरी घालून घ्यायचं. तेल छान तापलेलं असलं की आपली फोडणी छान बसते आणि भाजीलाही मग छान टेस्ट येते. तर ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी 1-1 चमचा जिरा आणि मोहरी घालून घेतली. छान अशी जिरा आणि मोहरीची फोडणी आपली बसली मस्त अगदी. त्यानंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले होते. तर इथे छान असा कांदा परततोय तोपर्यंत आपण इथे लसूण घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. तर हे मस्त असं आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात. स्वाती लसूण आणि खोबरं वाटून घे. हे काय लगेच. कांद्याला छान असा कलर आलाय आणि आपण आता हे स्वातीने खलबत्त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि खोबरं यामध्ये टाकणार आहोत. तर हे सुद्धा एक 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घ्यायचं, जोपर्यंत आपल्याला लसणाचा कच्चा वास जात नाही असं वाटतं तोपर्यंत. इतकाच परतवायचा, यापेक्षा जास्त नाही, कारण आपण गवारीच्या शेंगा अगोदरच भाजून फ्राय करून घेतल्यात. त्यामुळे कांदा थोडासा हलकाच आपल्याला परतून घ्यायचा. लसूण आणि खोबरं छान असं आपलं परतलंय. आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत.
सगळ्यात अगोदर इथं मी 1.5 चमचा लाल तिखट टाकले, त्यानंतर 1 चमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे 1 चमचा गरम मसाला. छान असं मस्त परतून घ्यायचंय. कढीपत्ता असेल तर कढीपत्त्याची फोडणी दिली तरी खूप छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा या भाजीमध्ये. आता आमच्याकडे नव्हता त्यामुळे आम्ही नाही टाकला. छान असे मसाले परतलेत. आता यामध्ये गवारीच्या शेंगा ऍड करते मी. छान अशा शेंगा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या पुन्हा 2 ते 3 मिनिट. तर शेंगा छान मसाल्यामध्ये परतल्या. ह्या अशा सुद्धा आपण खाऊ शकतो, अशा सुद्धा छान लागतात. पण थोडंसं यामध्ये मी रस्सा करणार आहे, तर थोडंसं गरम पाणी यामध्ये ऍड करायचंय. जितका रस्सा पाहिजे तितकं मी पाणी ऍड केले आणि आता चवीनुसार मीठ ऍड करते. पण शक्यतो ही भाजी थोड्याशा रस्स्यामध्येच छान लागते. थोडासाच रस्सा बनवणार आहे मी, तर तो रस्सा असा मिळून येण्यासाठी नाही तर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मी आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर इकडे छान अशा शेंगा शिजत आहेत आणि तिकडे शेंगदाणे कुटायचं काम चाललेलं आहे. शेंगदाण्याचा छान असा कूट केलाय. आता शेंगदाण्याचं कूट आहे ना थोडासाच ऍड करायचा आपल्याला, जास्त नाही. भाजी फक्त मिळून येण्यासाठी 3 ते 4 चमचे. कारण जास्त शेंगदाण्याचा कूट जर ऍड केला ना तर ह्या भाजीची ओरिजिनल टेस्ट म्हणजे गवारीची ओरिजिनल टेस्ट कुठेतरी जाते. त्यामुळं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मी इतका ठेवलाय म्हणजे फक्त 2 चमचेच ऍड केलाय. तर मस्त असं तेल सुटलंय शेंगांना आणि अगदी चमचमीत अशी शेंगाची भाजी झाली आहे झणझणीत. वरनं थोडीशी कोथिंबीर ऍड करते मी. तर ही शेंगाची भाजी चपाती किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खूप भन्नाट अशी लागणार आहे. थोडा थोडा रस्सा पहा, इतकाच रस्सा मी ठेवला. तुम्हाला जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा ठेवू शकता, पण हा रस्सा फार टेस्टी लागतो हा. तरी तर थोडासा भाजीला काळपटपणा जाणवत असेल तर तो का, तर आपण ही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये कुठलीही भाजी बनवली की थोडासा लोह त्यामध्ये उतरतं आणि लोह शरीरासाठी खूप चांगला असतं. तरी तर मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये आता गवारीच्या शेंगाची भाजी आम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर खाणार आहोत. तर तुम्हाला आमची ही गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जंगल विलाच्या रेसिपीज पाहत राहा, चुलीवरचं जेवण खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.